गोवा से मेरे दोस्त का न्योता मिला। उनके गांव में उनकी कुलस्वामिनी देवी माउली माता, जिनकी पूजा का उत्सव हर साल मनाया जाता है। इस साल 28 जनवरी को होने वाले उत्सव में मैं सम्मिलित हूँ और उत्सव समारोह का वीडियो यूट्यूब के लिए शूट करूँ। मुंबई से सटे ठाणे से बस की बुकिंग कराई गई। गोवा हाईवे अंडर मेंटेनेंस और नूतनीकरण की प्रक्रिया में होने के कारण बस पूना सातारा रास्ते से वाया कोल्हापुर गोवा पहुंच गई। वहां म्हापसा शहर स्थित होटल सुहास में 4 दिन मेरे रहने का इंतजाम किया गया। होटल के नीचे त्रिशूल रेस्टोरेंट में लंच और डिनर का भी इंतजाम किया गया था। मेरे दोस्त का गांव मेंढकुरे, जो म्हापसा से 18 किलोमीटर दूरी पर है, यह बिचौली तालुका में आता है। पूर्व नियोजन के उद्देश्य से मैंने एक दिन पहले मेंढकुरे गांव का सफ़र भी किया। इस गांव की जनसंख्या लगभग 2000 के करीब है। हम मेंढकुरे के घर पर पहुंच गए। यहाँ परिवार के सदस्यों के साथ गपशप होगी, चाय नाश्ता होगा। उसके बाद हम मंदिर पहुंच गए। अगले ही दिन पौष महीने की पूर्णिमा है। इसी पूर्णिमा के अवसर पर हर साल देवी के मंदिर में उत्सव मनाने की परंपरा काफ़ी पुरानी है।
जिन पूर्वजों ने यह गांव बसाया था, जिन्हें कुलपुरुष कहा जाता है, उनकी प्रतीकात्मक मूर्तियां भी इसी मंदिर में स्थापित की गई है। वार्षिक पद्धतीप्रमाणे आज ह्या तुझ्या सणाच्या निमित्ताने तुझी सेवा केल्याने पावन करून घे. तशीच माते आज ह्या चौखाम्यांतून मिरवणूक तुझी त्या तीर्थस्थानावर वयता ती पावन करून घे. माते तीर्थस्थानावर वयता असताना कोणाच्या ह्या गावाच्या हातीपायापासून काही चूक माग झालेल्या क्षमा कर. माते नकळत कळत जर चूक झाली जाल्यार माफ कर. सगळे चुकी तुझ्या पायापाना दवर. पुरे गावाचं सांभाळ कर, रक्षण कर. तसेच आज तुझ्या ह्या तीर्थस्थानार येऊन लेकरा तुझ्याकडे अमृताचे फळ देऊन मोठी भरतली. त्यांची प्रत्येकाची मनोकामना पूर्ण कर. प्रत्येकाक घरात कोण शिंकपाणा नसा जाल्यार गडगडीत कर. तसेच कोणाच्या घरात वज ना जाल्यार त्याका पूस भर. तसेच कोणाची शेता भाटाकडे काम धंद्याकडे सुख स्थिती आणि बरे कर. आणि अशीच तुझी वर्षाच्या वर्षा सेवा करून घे माझ्या माते.
गंतीरा झळकतो पायी पैंजण घागऱ्या ऋणगुणू प्रेमे बरा नाचतो. सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरजमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामः सदा सोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे लक्ष्मीपते मङ्गलम्. साईडने जाऊया. तिलकं ललाटपटले मोक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते लक्ष्मीपते मङ्गलम्. देवी की प्रतीकात्मक मूर्ति एक रात और दिन के लिए चौक में प्रस्थापित की जाती है। दूसरे दिन शाम को वही फिर से मंदिर में स्थापित हो जाएगी। पारंपरिक दशावतारी कलाकार अपनी कला प्रस्तुत करने के लिए तैयारी में है।
देहाला परिश्रम घ्यायला नको रे. ओ वाटते महाराज डोंगर कालविता कांदा उगाळतोय अंदाज द्या म्हणा. गंध असं तुम्ही म्हणून घ्या. ओम श्री चंदनात समर्पण प्रथम गंध आपण करावी प्रथम आंघोळ आम्ही केली बरं. पण त्या गंध लावण्याचा पूर्ण अधिकार आमचा. तदनंतर या गजाननाचा देवाची पूजा करूया. हो, धन्यवाद. ओम गणेशाय चंदनात समर्पयामि, पुष्पात समर्पयामि, अक्षतात समर्पयामि, दुर्वात समर्पयामि, समोरच्या अगरबत्ती ओ वाटते महाराज समोरच्या अगरबत्ती विसरला. हो देवालयात अगरबत्त्या पेटते बरं. आणि त्याचा सुगंध इथपर्यंत येतोय बरं. पण त्या अगरबत्तीला पाणी सोडलेलं आहे. आता असं करूया. असं. हो काय झालं घोटाळा झाला. असं. एकाला नैवेद्य आहे. राज दरबाराच्या प्रवेशद्वारावर उभं राहून ऐकलं मी. महाराज म्हणत होते म्हणजे तुमचे श्रेष्ठ बंधू आम्ही आता वयानं वयोवृद्ध झालो. राज्याभिषेक युवराज मोठा झाला की त्यालाच राजगादीवर बसवणार त्यांचे एक शब्द होते आणि ते आम्ही ऐकले म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. माझा कुणी सांगेल याच्यावर विश्वास वाटणार नाही. बरोबर आहे. कारण नेत्राला पाहिलं ते सत्य नाही, करणारा ऐकलं ते सत्य नाही. होय ना. होय. मग याचा जर जागता तुम्हाला पुरावा घ्यायचा असेल तर ऐकत तुम्ही मागा असं मी म्हणत नाही पण सहज एक खडा टाकाना तुम्हाला तुमच्या बंधुपत्राला आपुलके तसेच राज दरबारी चला आणि तुम्ही सांगा की हे राज्य मला अर्ध हवं आहे. समजा यदा कदाचित महाराजांना दिलं तर मी समजे की तुमचा विश्वास त्यांच्यावर बसलेला आहे. काय ते मला पूर्ण विश्वास आहे. हा, दादा एका क्षणाच्या विश्वासा धोका दिला हा, हा. पण जर का असं घडलं नसेल असं घडलं नसेल एक पालची मान तुमच्या समोर आहे. होय ना. होय, होय. तर निश्चित राहा. चला. दादा चला, असेल. शाबास युवराज. शेवटी रक्ताचं रक्तावर उलटलंय. रक्ताचे धागे आणि तोड तिथे तोडण्यासाठी युवराज तू तत्पर झालायस. नाविलाज आमचा स्वतःचा सक्का भाऊ जर पक्का वर निघत असेल तर या क्षणापासून हा दादा तुझा वैरी तसा तसा आणि नव्हता हा तुला आणि म्हणून या क्षणापासून हे वर्तन आहे तुझं निर्णयासाठी त्याला मार्ग सुचना.
करता? जन्माला आला तेव्हा मरून मोकळा झाला थांबा. असह्य भद्र शब्द बोलू नका. बापाच्या जागी पूज्य आहे श्रेष्ठ बंधू. आणि तुम्ही काय करता महाराज? डावा हात उजवा हातानं तो इसवटी तो जलमी तो मेस्तांचो वस तो मागाचो पुरुमार तो मारिंगार तो कायकार तो परवलकार तो दाबोसकार तो कुंगातलो गोपाळ ते वामनतळे राष्ट्रोळी ते वस ते निरांकार ते 4 शिमेले 4 शिमदाडे आणि माझ्या चुकलेल्या मागलेल्या सगळ्या देवी देवानो माते वार्षिक पद्धतीप्रमाणे ह्या सणाच्या निमित्तान ह्या मेणकुरे गावात तुझी सेवा केल्याची पावन करून घे. ही सेवा करता असताना ह्या मेणकुरे गावातल्या कडसून काही चूक माग झालेले क्षमा कर. माते झालेली चूक तुझ्या पायाकडे दवर. सगळ्यांची मनोकामना पूर्ण कर. तशीच माते आज पर गावात दिलेली लेकरा येऊन तुझ्याकडे अमृताच्या पळडून होटी भरल्या. त्यांची सगळ्यांची मनोकामना पूर्ण कर. तसेच ह्या मेणकुरे गावाचेर कोणी करणी खोटे नाटे केला जाल्यार ते तुझ्या पायाकडे दवरून ह्या मेणकुरे गावाचो आरोग्य भरपूर दवर. तसेच ह्या मेणकुरे गावाची काळजी घे. तशीच माते ह्या वर्षाच्या पद्धतीप्रमाणे जी सेवा केल्या ती अशीच ह्याच्याकून तुझी बऱ्यातली बरी सेवा करून घे. आणि अशीच वर्षाच्या वर्ष सेवा करून घे. सगळ्यांची कामाकडे कष्टाकडे येवलेल्या धंद्याकडे सुख असते ती आणि बरे कर.
किस तरह यह 2 दिन का उत्सव समारोह संपन्न हो, आस्था एक गहन विषय है। इसे आगे समझने की और कोशिश करें।